सर्वजण मिळून कोविड या व्हायरसचा सामना करत आहेत. कोविड या रोगाची बाधा होऊ नये, त्याचा प्रादुर्भाव पसरू नये याच्यासाठी महाराष्ट्रातील जसे पोलीस काम करत आहेत, मला अभिमान आहे. सोलापूर ग्रामीणचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी अतिशय सिन्सिअरली मन लावून या रोगाचे प्रादुर्भाव जिल्ह्यामध्ये इतर कुणाला होऊ नये याच्यासाठी खूप चांगलं काम आपण करतोय. हे काम करत असताना जर पोलीस सशक्त राहिला आणि पोलिसाला जर प्रादुर्भाव नाही झाला तरच पोलीस दुसऱ्या लोकांचं संरक्षण करू शकतात. पोलीस जसं दुसऱ्या लोकांचं संरक्षण करतात तसं त्यांचे कुटुंबीय सुद्धा आहेत आणि आपल्या कुटुंबामध्ये आई वडील, ज्याला आपण कोमॉर्बिड लोक म्हणतो, जे 60 वर्षाच्या वरचे लोक आहेत, लहान मुलं आहेत, पोलिसांची मुलं आहेत, यांची काळजी घेणं सुद्धा पोलिसांना नितांत गरजेचं आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल की सोलापूर शहरामध्ये राहत असणाऱ्या आपल्या 13 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना या रोगाची बाधा झाली आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की या 13 पैकी 11 जणांना आता डिस्चार्ज मिळाले. हे 11 जण ठणठणीतून घरी गेलेले. राहिलेले 2 जण सुद्धा आहेत, त्यांची तब्येत सुद्धा अतिशय उत्तम आहे, ठणठणीत आहे. याला कारण काय आहे याचा शोध घेतला असं लक्षात येते की याच्या मागच्या कारणांमध्ये पोलिसांची इम्युनिटी चांगली आहे. या पोलिसांनी आपलं आयुष्यमान आत्तापर्यंत जे होतं ते चांगल्या पद्धतीचं ठेवलं, राहणीमान चांगल्या पद्धतीची ठेवली, भोजन आहार चांगल्या पद्धतीचा ठेवला. त्याचमुळे कदाचित त्यांनी या रोगावरती मात करू शकले. आपण सगळेजणच असे असाल अशी मी जरी अपेक्षा बाळगत असलो तरी माझं कर्तव्य पोलीस अधीक्षक म्हणून हे आहे की आपल्या सगळ्यांनी आपलं आरोग्य चांगलं कसं ठेवायला पाहिजे आणि हे रोगाचा सामना करत असताना आपण सगळे सुदृढ कसे असाल ही माझी जबाबदारी आहे. आपल्याबरोबर आपले कुटुंबीय हे सुद्धा कसे सुदृढ राहतील ही सुद्धा आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. या सगळ्याच्या मागं कारण जे सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे आपली इम्युनिटी कशी, आणि आपली इम्युनिटी चांगली राहायची असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे. आपण वेळेवरती झोप घेता का याच्यापासून ते आपण आहार काय करता या सगळ्या गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. आज या ठिकाणी मला इंट्रोड्यूस करायला आपल्या सगळ्यांना आनंद होतो की डॉक्टर सोनाली घोंगडे यांनी स्वतःहून फोन करून पोलीस हे खूप उत्कृष्ट काम करत आहे आणि या पोलिसांसाठी माझ्या ज्ञानाचा वापर मला करायचा आहे. डॉक्टर सोनाली घोंगडे मॅडम या न्यूट्रिशनिस्ट, म्हणजे फक्त न्यूट्रिशनिस्ट नाही तर क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आणि नॅचरोपॅथ हे आहेत. त्यामुळे त्यांच्या ज्ञानाचा फायदा आपल्या सर्व पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना व्हावा अशी त्यांनी ज्या वेळेला इच्छा व्यक्त केली याच्याबद्दल मला अतिशय आनंद झाला. मी मॅडमचे सर्वात प्रथम मनपूर्वक कौतुक करतो आणि आभार मानतो की आपण या ठिकाणी येऊन आमच्या सगळ्या पोलिसांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या ज्ञानाची माहिती देण्यासाठी आणि मग पोलीस सुदृढ राहावे आणि हे सुदृढ राहिलेले पोलीसच समाज सुदृढ राहू शकतात ही त्यांची संकल्पना मला अतिशय आवडली आहे, अतिशय स्तुत्य आहे. माझ्याबरोबर आपले जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे हे सुद्धा उपस्थित आहेत आणि माझ्या सुविध पत्नी मिनल पाटील हे सुद्धा कुटुंबियांच्या वतीनं एक रिप्रेझेंटेटिव्ह असावा म्हणून मिनल पाटील या ठिकाणी उपस्थित राहिल्या. त्यांचाही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आता यापुढे माहिती सांगण्यासाठी मी डॉक्टर मॅडमना विनंती करतो. सर्वप्रथम सगळ्यांना मी खूप आभार व्यक्त करते की सगळ्यांनी लाईव्ह यायचं ट्राय करत आहेत आणि सगळेजण येत आहेत. त्याचप्रमाणे आपले पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील, त्यांच्या मिसेस मिनल पाटील, आपले अतुल झेंडे साहेब यांचं सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद करते की सरांना ज्यावेळी मी ही कल्पना दिली फोन करून स्वतः, त्यावेळी त्यांनी इमिजिएटली इतका पॉझिटिव्ह रिप्लाय दिला मला की नाही मॅडम, माझे सगळे पोलीस लोक हे सशक्त आणि सुदृढ राहिले पाहिजे. त्यामुळे मी खरंच त्यांना मनापासून सॅल्यूट करते की आपण खूप लकी आहोत की असे आपल्याला पोलीस अधीक्षक ग्रामीण भागाला मिळाले आहेत.
त्यांचे मनापासून धन्यवाद की मला इथे येण्याची संधी दिली आणि माझ्या ज्ञानाचा वापर व्हावा याच्यासाठी त्यांनी मला एक चान्स दिला. नक्कीच आपण सगळेजण हे बघत आहात आणि याचा सगळ्याचा उपयोग करून घेणार आहात अशी मी अपेक्षा करते. आता आपण आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूयात. त्याच्या आधी सरांनी तुम्हाला सांगितलंच असेल की मी एक क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आणि नॅचरोपॅथ आहे आणि आहार हेच औषध म्हणजे आहाराचाच औषधाप्रमाणे वापर करून आपण आजार मुळात होऊ नये म्हणून ही काळजी घेतली पाहिजे. आणि जरी आजार झाला तर आहाराने तो कसा आपल्याला बरा करता येतो किंवा रिव्हर्स करता येतो हे आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी पहिल्यांदा हे लक्षात घ्यायचं आहे की डाएट हा शब्द म्हणजे फक्त वजन कमी करणं किंवा वजन वाढवणं हा नाहीये. तर डाएट हे आपल्या डेली रुटीनमध्ये पूर्ण बॅलन्स म्हणजेच आपला जो आहार आहे तो कम्प्लीट न्यूट्रिएंट किंवा मायक्रोन्यूट्रिएंटचा पाहिजे, त्याच्यामध्ये कुठलीही एक गोष्ट कमी किंवा जास्त नको आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला हा समजून घ्यायचा आहे की डाएटला औषधाप्रमाणे कसं, कारण प्रत्येक फूडमध्ये किंवा जेवणामध्ये हे मेडिसिनल प्रॉपर्टीज असतात, औषधी गुण असतात. हे औषधी गुण आपल्या रोज पोटात जाणं खूप महत्त्वाचं आहे, कारण हे जर गेले तरच आपल्या पूर्ण शरीरामध्ये जे रक्त तयार होतं किंवा रक्ताला एक पीएच असतो आणि हा पीएच जर मेंटेन ठेवायचा असेल, कारण ज्यावेळी आपण कुठल्याही दुकानात गेल्यावर त्या गोष्टीची क्वालिटी आधी बघतो, ही क्वालिटी आपल्या रक्तामध्ये असते त्याला आपण पीएच म्हणतो. आणि हा पीएच जर मेंटेन ठेवायचा असेल तर आपण योग्य पद्धतीने जेवण घेतलं पाहिजे. आणि आपल्या पोलीस बांधवांनी जसं सरांनी सांगितलं की खरंच खूप त्यांना आहाराची, चांगल्या आहाराची गरज आहे, कारण ते आमच्या सगळ्यांसाठी खूप झटतायत, पळतायत. त्यांना माझ्या मनापासून तुमच्या कार्याला सलाम आहे. सगळ्यांनी या छोट्या छोट्या गोष्टींना टिप्स काही जण लिहून घेतील किंवा लक्षात घेतील आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला घरी करण्यासारख्या आहेत. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत इतके सोपे आणि इझी मिळणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपण वापरल्या तर नक्कीच आपल्याला आपली इम्युनिटी असेल किंवा बाकीचे छोटे छोटे आजार असतील जसे ॲसिडिटी असेल किंवा पाठदुखी, जॉईंट पेन, मायग्रेन, सर्दी खोकला अशा पद्धतीचे जे काही आजार किंवा पोट बिघडणं, सतत स्टॅमिना कमी असणं, जॉईंट्सला पेन असणं, सूज असणं पायांना, डायबिटिक असणं, ब्लड प्रेशर असणं, लिव्हरचे काही प्रॉब्लेम्स असू शकतात बरेचदा. तर या सगळ्यांसाठी एकच म्हणजे आपला जर आहार हा नैसर्गिक निरोगी असेल तर या सगळ्यांमध्ये आपण नक्कीच मात करू शकतो. आणि आमचा मेन मोटोच हा आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजेच आजार होऊ नये म्हणूनच घरात आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर तो झाल्यानंतर तर आपण घेतोच, पण त्याला आधी आपल्यापर्यंत येऊच द्यायचं नाहीये. नक्कीच आपण कोविडवर पण बोलणार आहोत, त्याच्या आधी आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत की आपल्याला आहाराचा योग्य वापर करून आपली इम्युनिटी कशी वाढवायची आहे. आणि नक्कीच जे कोणी सस्पेक्टेड आहेत त्याला सुद्धा त्याचा खूप उपयोग होऊ शकतो. प्रत्येक गोष्टींवर आपण खूप छान चर्चा करणार आहोत आज. सगळेजण फेसबुकला जॉईन होत आहेत, मला खूप आनंद होत आहे. प्रत्येकजण या खूप महत्त्वाच्या माहितीला आज समजून घ्या अशी मी इच्छा व्यक्त करते. आता रोटी, सब्जी, दाल, चावल म्हणजे चपाती, भाजी, वरण, भात हा मेन आपला आहार आहे. पण ह्याच्यामुळे आपण चालू शकतो, बोलू शकतो, उठू शकतो, आपल्या ऍक्टिव्हिटी करू शकतो. परंतु ह्याच्या पलीकडचा जो आहार आहे ज्याच्यामध्ये आपला इम्युनिटी आणि आजाराला लढा देण्यासाठी किंवा सेल्स रिपेअरिंग म्हणतो आपण, आपल्या पेशी जर डॅमेज असतील तर त्याला रिपेअर करण्यासाठी किंवा आपलं हिलिंग प्रोसेस ज्याला आपण म्हणतो की बरं करण्याची शक्ती जी आपल्या निसर्गाने आपल्याला स्वतःला प्रत्येक शरीरामध्ये दिलेली आहे त्याला आपण सेल्फ हिलिंग पॉवर म्हणतो. आणि ही सेल्फ हिलिंग पॉवर प्रत्येकामध्ये असते, परंतु ती अयोग्य आहारामुळे कमी जास्त असते. तर चपाती, भाजी, वरण, भात या गोष्टींमुळे आपण बाकीच्या ऍक्टिव्हिटी तर करू शकतो, पण याच्या पलीकडे असं काही दररोजचं आपल्याला फूड घ्यायचं आहे की ज्याच्यामुळे आपण आपली येणाऱ्या व्हायरस, बॅक्टेरिया, पॅरासाइट्स याला लढा देऊ शकतो. तर या सगळ्यामधून ह्या सोबतच आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ऍड करता येतात. अगदी सोप्या आहेत, खूप टेक्निकली न जाता मी तुम्हाला इझिली काही गोष्टी करता येतील.
तुमच्या कुटुंबियांना सुद्धा ह्याच्यात जॉईन करून घेत आहोत आपण, कारण आपल्या प्रत्येकाची मिसेस किंवा पत्नी आपण म्हणूयात, कारण किचन सांभाळण्यासाठी त्याच असतात, तर त्यांना माहीत होणं फार गरजेचं आहे की आपण आपल्या मुलांना किंवा घरच्या प्रत्येक मेंबरला काय खाऊ घालत आहेत, कारण स्वयंपाकघरामध्येच ही सगळे औषधी गुण असतात, ते रोज आपल्याला द्यायचे आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ब्लडचं पीएच मेंटेन ठेवण्यासाठी अल्कलाईन डाएट घेणं गरजेचं आहे. ॲसिडिक अन्न कम्प्लिटली बंद करायचं आहे. तर ॲसिडिक अन्नामध्ये जे निसर्गाच्या विरुद्ध असतं, ज्याला प्रोसेस किंवा पॅकेज करून जे आपल्या घरामध्ये येतं, जे आपण दररोज कंपल्सरी जवळपास 60 ते 70% तरी हे अन्न आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये डब्यामध्ये पॅक केलेलं असतंच. त्याच्यामध्ये मग बिस्किट्स असू देत, चिवडा असू देत, चिप्स असू देत, रेडी टू ईट पटपट आपण जे वेफर्स असू देत किंवा खारी समोसे येतात बरेचसे ते तळलेले वगैरे, तर पटकन खाऊन आपण ते पोट भरतो. पण हे लक्षात घेतलं पाहिजे की जे गोष्टी आपल्या शरीरामध्ये मायक्रोन्यूट्रिएंटच्या फॉर्ममधून आतमध्ये जायला पाहिजे, मग त्याचं फॅट्स, कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन याच्यामध्ये विभाजन केलं जातं आपल्या शरीरातून. हे तिन्ही पद्धतीने ज्यावेळी कट डाऊन होतं आणि मग ते पुढच्या प्रोसेसला लागतं, त्यानंतर त्याला ॲब्सॉर्ब केलं जातं. म्हणजे आपल्या रक्तामध्ये त्याच्यामध्ये जे काही न्यूट्रिएंट आहेत ते पूर्णपणे शोषून घेतले जातात आणि मग ते रक्तामध्ये वापरून पूर्ण आपल्या अवयवांना पोचवले जातात. पण ज्यावेळी आपण जर असे निकृष्ट प्रतीचं अन्न जर घेऊ तर रक्ताचा फॉर्म पण तोच बनणार आहे. म्हणजे जसं मी मगाशी बोलले की त्याला एक दर्जा असतो, एक क्वालिटी असते, आणि असं निकृष्ट प्रतीचं जर रक्त आपल्या शरीरामध्ये पूर्ण शरीरामध्ये सर्क्युलेट होत असेल तर आपले डोळ्यांना चष्मा लवकर येणे, जर ते गुडघ्यांपर्यंत गेलं तर गुडघेदुखी येणे, गुडघ्यांची झीज होणे, त्याचप्रमाणे जर केसांना गेलं तर केसांपर्यंत येणे. आपण बघतो की प्रत्येक गोष्टीचा डॉक्टर वेगवेगळा आहे. लाईक डोळ्यांचा डॉक्टर वेगळा आहे, हाडांचा डॉक्टर वेगळा आहे, केसांचा, स्किनचा, प्रत्येक गोष्टींचा डॉक्टर वेगळा आहे. पण आपलं पोट हा आपला खूप महत्वाचा विषय आहे की ज्याच्यामध्ये रोज आपण फूड घेत असतो. तर त्यामुळे एकच लक्षात ठेवायचे की 80% हा आहार आपला अल्कलाईन आणि 20% हा आहार आपला ऍसिडिक असला पाहिजे. म्हणजे दिवसभरामधून ज्याच्यामधून अल्कलाईन गुण मिळतात आणि ज्याच्यामधून ऍसिडिक गुण मिळतात, ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन आपलं 80 ते 20% असलं पाहिजे. आपण नेमकं उलट करतो. 20% आहार आपण कधीतरी अल्कलाईन घेतो, 80% ऍसिडिक घेतो. ऍसिडिक आहार म्हणजे नेमका काय, आपण बघितलं की जे अन्न पॅकेज करून ठेवलं तर खूप काळ टिकतं, ज्याला प्रोसेस केली जाते आणि ते सुपर मार्केटमध्ये ठेवलं जातं, वेगवेगळ्या त्याला प्रिझर्वेटिव्ह किंवा कलरिंगचा वापर करून आपल्यापर्यंत आणलं जातं, तर त्याला आपण म्हणतो ऍसिडिक फूड. आणि अल्कलाईन फूड म्हणजे जे जसंच्या तसं आपण त्याचा वापर करतो. मग त्याच्यामध्ये सीड्स असतील, नट्स म्हणजे ड्रायफ्रुट्स, सुकामेवा असेल, फळे असतील, भाज्या असतील, प्लांट प्रोटीन्स असतील. प्लांट प्रोटीन्स हे इझी टू डायजेस्ट असतात, लवकरात लवकर डायजेस्ट होतात. आपण जे खातो ते अन्न लवकर पचलं पाहिजे. जे अन्न आपण प्रोसेस करून खातो त्याला जवळपास दुप्पट वेळ पचवायला लागतो. साधारणतः आपण जे सात्विक किंवा नैसर्गिक अन्न खातो त्याला 3 ते 4 तास लागतात. पण ज्यावेळी आपण प्रोसेस फूड खातो, म्हणजे ब्रेड, मैदा, बिस्किट्स, चहा, कॉफी, आपण चहा कॉफीकडे तर वळणारच आहोत, पण जे जे अन्न प्रोसेस करून खाल्लं जातं त्या गोष्टींना भरपूर वेळ लागतो. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे मायक्रोन्यूट्रिएंट्सला पूर्णपणे स्पॉईल केलं जातं. म्हणजे खूप त्या गोष्टींचं प्रोसेस केल्यामुळे त्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंटचं प्रमाण फार कमी होतं, म्हणून ते आपल्या शरीरामध्ये योग्य नसतं आणि त्यामुळे आपला लवकर थकवा येणे, त्याच्यानंतर चिडचिड होणे किंवा निगेटिव्ह थॉट्स येणे, या गोष्टी सुद्धा एक खूप मोठा पार्ट आहे आपल्या फूडचा. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की अल्कलाईन आहार आपल्याला रोज घ्यायचा आहे, तो खूप इझी आहे. चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे घरामधील जी भांडी आपण स्वयंपाकासाठी वापरतो ही फार महत्त्वाची आहे. तर ज्या भांड्यामध्ये आपण अन्न तयार करतो त्याच्यामध्ये आपण प्लास्टिक, ॲल्युमिनियम आणि जर्मन
कम्प्लिटली वापरायचं बंद करून टाकायचं. मग ती कुठल्याही फॉर्म मधली असू देत, ग्लास, ताट किंवा बनवायचं भांडं असू देत. तर ॲल्युमिनियम, प्लॅस्टिक, जर्मन याच्यामध्ये असे काही टॉक्सिक मटेरियल असतात की ज्यावेळी त्याला आपण हीट देतो त्यावेळी त्याच्यामधून असे काही केमिकल फॉर्म होतात की आपल्या डाळीमध्ये, भातामध्ये, भाजीमध्ये मिक्स होतात आणि त्यामुळे जर्मन आणि ॲल्युमिनियम हे आपण बघू शकता की साधारणतः 3 ते 4 महिन्यानंतर आपण ॲल्युमिनियम किंवा जर्मनच्या भांड्याचं वजन करून बघायचं की ते कमी झालेलं असतं. म्हणून ही कंप्लीट भांडी बंद करून आपल्याला सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी द्यायची आहे माती, कॉपर, लोखंड आणि स्टेनलेस स्टील. ही 4 भांड्यांमध्येच आपण आपलं अन्न वापरलं पाहिजे की ज्यामुळे 98% मायक्रोन्यूट्रिन जसेच्या तशा अन्नामध्ये राहतात, ते स्पॉईल होत नाही आणि कुठले टॉक्सिक मटेरियल मेन म्हणजे आपल्या पोटामध्ये जात नाही, रक्तामध्ये राहत नाही. कारण जितके टॉक्सिक मटेरियल आपल्या ब्लडमध्ये राहतील तितके आजार पण आपल्याला जास्त येतील. जितके आपण आजारी पडू तितकी आपली इम्युनिटी कमी होते. इम्युनिटी कमी झाली की आपल्या अँटीबॉडीज कमी होतात. म्हणून अँटीबॉडीजला जर आपल्याला बनवायसाठी आपल्याला शरीराला साथ पाहिजे असेल तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपण माहीत नाहीत, करत नाहीये. तर या पद्धतीची भांडी कंप्लीट बंद करून टाकायची. दुसरा मुद्दा रिफाईंड फूड. आपल्या घरात येणारं तेल हे खूप महत्वाचं आहे. रोज आपण जे तेल वापरतो तर या तेलामध्ये पहिल्यांदा फिल्टर ऑइलचा वापर करायचा आहे. रिफाईंड ऑइल कम्प्लिटली बंद करायचं आहे. कॉर्न ऑइल कम्प्लिटली बंद करून टाकायचं आहे. जे काही पॅक्ट आपण ॲडव्हर्टाइजमेंट बघतो की हार्टला प्रोटेक्ट करतं रिफाईंड ऑइल, भरपूर नावं आहेत त्याच्यामध्ये. तर हे ऑइल न वापरता आपल्याला फिल्टर ऑइल वापरायचं आहे. कारण रिफाईंड ऑइल तयार करत असताना साधारणतः 200 डिग्री सेल्सिअसवर ते उकळलं जातं. त्याचे पुन्हा मायक्रोन्यूट्रिएंट कम्प्लिटली घालवले जातात आणि आपल्यापर्यंत अगदी काचेप्रमाणे शुद्ध तेल येतं असं आपल्याला वाटतं. पण त्याच्यामध्ये जे काही गुण आहेत ते कम्प्लिटली गेलेले असतात आणि ते त्याच्यामध्ये जे गुड कोलेस्ट्रॉल असतात आपल्या सीड्समध्ये ज्याच्यापासून आपण तेल बनवतो किंवा शेंगदाणे असतील, करडी असेल, तीळ असेल, खोबरं असेल, अशी खूपशी तेलं आहेत की जी ऋतूप्रमाणे आपण वापरतो. या तेलासाठी आपल्याला ज्यावेळी आपण कोल्ड प्रेस ऑइल म्हणतो किंवा घाण्याचं ऑइल किंवा फिल्टर ऑइल हे जर आपण वापरलं तर त्याच्यामध्ये आहे ते गुण राहतात आणि त्याच्यामध्येच आपण स्वयंपाक बनवला पाहिजे. ऑफकोर्स कुठल्याही तेलाचा वापर हा कमी ठेवला पाहिजे. अगदी 1 ते 2 चमचे शिवाय जास्त तेल नकोय. आणि तूपही तुम्ही घरचं केलेलं तूप सुद्धा खूप चांगलं असतं. तुम्ही तुपातही भाज्या करू शकता, कोल्ड प्रेस खोबऱ्याच्या तेलामध्ये किंवा कुठल्याही तेलामध्ये, पण ते रिफाईंड नसावं. दुसरा मुद्दा आहे की मीठ सुद्धा रिफाईंड नसावं, साखर रिफाईंड नसावी. प्रत्येक जी घरात गोष्ट येते ती अजिबात रिफाईंड नसली पाहिजे. ती आपली जी म्हणजे नॉन रिफाईंड गोष्टी आपल्याला कंपल्सरी घ्यायच्या आहे. चौथा मुद्दा आहे की जे काही स्वस्त आहे, जी भाजी स्वस्त आहे, जी फळं स्वस्त आहे तीच आपल्याला खायचं आहे. आपण एक खूप आपल्या इंडियन मेंटॅलिटीमध्ये असतं की जे महाग, जे फूड महाग किंवा कॉर्नफ्लेक्स आपण ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये बघतो किंवा बार्ले, ओट्स किंवा पॅकेज फूडमध्ये खूप गोष्टी असतात, किवी, ॲव्होकाडो, ह्या काही गोष्टी असतात. तर ह्या आपल्याला वाटतात की ह्या खूप चांगल्या असतात शरीराला. तर ॲब्सोल्युटली नाही. जे आपल्या आजूबाजूला पिकतं, जे लोकल आहे ते पोलीस बांधवांना आपल्याला खायचं आहे. जी मेथीची जुडी अगदी स्वस्त मिळते ती आपल्या शरीरासाठी खूप गरजेची आहे. कुठलंही फूड आपल्याला महागडं खायचं नाहीये. जे घरात इझिली आजूबाजूला आपल्या मार्केटमध्ये मिळतं आणि आजूबाजूला मिळतं त्याच्यामध्ये धान्याचा सुद्धा वापर आपल्याला जे आजूबाजूला पिकतं आपल्या, मग नाचणी असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, मका असेल, या सगळ्या गोष्टी, गहू असतील, या गोष्टींचा वापर करायचा आहे. याच्यामध्ये आपण काय करतो की मेज, मिलेट्स, कॉर्नफ्लेक्स हे गोष्टी अजिबात वापरायच्या नाहीये. घरी जे काही ग्रेन्स अवेलेबल आपल्या मिळत असतात, कारण ऋतूप्रमाणे त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. म्हणून कुठलीही फळं, कुठलीही धान्य ही ऋतूप्रमाणे घ्यायची आहेत. ऋतूविरुद्ध जर फळं तुम्ही घ्यायला गेले तर ते शरीरासाठी अपायकारक असतात.
आपण बघितलं असेल की नोव्हेंबर डिसेंबरमध्येच कलिंगड थंडीच्या काळात यायला सुरू झाली होती. तर ही जी फळं आहेत की जी आपल्या ऋतूच्या विरुद्ध येतात किंवा कुठलंही फ्रूट असेल, एखादं फूड आयटम असेल, तो ज्यावेळी ऋतूच्या विरुद्ध येतो त्यावेळी तो आपल्या शरीराला घातक असतो. म्हणून जे सीझनल आहे, लोकल आहे, इझी टू अवेलेबल आहे आणि स्वस्त आहे, ते आपल्या शरीराला खूप चांगलं असतं. आणि हे सगळं आपल्या किचनमध्ये होऊ शकतं आणि तुम्ही याचा नक्कीच वापर करू शकता घरामध्ये सुद्धा. चौथा मुद्दा आपला आहे की आज आपण बघतो की एकच आपल्या डोक्यात असतं, आपण जिमला जातो किंवा आपल्या आजूबाजूला व्हॉट्सअपवर मेसेजेस फिरतात, फेसबुकला फिरतात, आपले मित्र कंपनी सांगतात, आपले कुटुंबीय सांगतात की प्रोटीन्स खूप घेतले पाहिजे. तर तुम्हाला मला खूप एक आवर्जून ही गोष्ट सांगावीशी वाटते की आपल्या शरीराला सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. याच्यामध्ये कुठली एक गोष्ट जर डेफिशियन्सी झाली म्हणजे कमी पडली तर आपल्याला तो आजार होऊ शकतो. त्याच्यामध्ये कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम, सोडियम, मिनरल्स, फॅट्स, गुड कार्बोहायड्रेट्स, कारण कार्बोहायड्रेट्स सुद्धा खूप गरजेचे आहेत जे आपण कीटो डाएटमुळे कम्प्लिटली ब्रेकडाऊन करून टाकतो, कट ऑफ करून टाकतो, ते गरजेचे नाहीये. कुणीतरी आपल्याला काहीतरी डोक्यात घालतं आणि आपण घरी येऊन त्याच गोष्टी फॉलो करतो. हेवी प्रोटीन्स घेताना खूप काळजी घ्यायची की ज्यांना किडनी प्रॉब्लेम्स जर असतील किंवा किडनी स्टोन्स असतील, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन असेल, और जर काही पोटाचे विकार असतील, युरिक ऍसिड वाढलेला असेल, ज्यांना संधिवाताचा खूप प्रॉब्लेम असेल, पायावर सूज असेल, चेहऱ्यावर सूज असेल किंवा ज्यांच्या टॉक्सिसिमिया म्हणजे आपण जे म्हणतो की शरीरामध्ये टॉक्सिन्स खूप वाढलेले आहे. आपण फक्त ऐकतो की प्रोटीन्स खूप घ्यायचे, पण काही लोकांना हे हेवी प्रोटीन्स चालत नाही. त्यामुळं प्रत्येक लोकांनी किंवा प्रत्येकाने आपलं आपलं शरीर आधी ओळखायचं आहे की आपल्याला कितपत हे प्रोटीन्स चालतात. नक्कीच एग हे ऑप्शन चांगलं आहे, पण कम्प्लीट नॉनव्हेजकडे टर्न झालं पाहिजे प्रोटीनसाठी असं काही नाही. मी आवर्जून सांगेन जे व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांना प्रोटीनचा खूप, प्लांट प्रोटीनचे खूप चांगले माध्यम आहेत. याच्यामध्ये आपण हळदीचं दूध घेऊ शकतो, घरी बनवलेलं ताजं पनीर घेऊ शकतो, पल्सेस सिरियल्स आहेत आपल्यासाठी, राजमा आहे, छोले आहेत, मूग आहे, मटकी आहे, खोबऱ्याचं दूध आहे, शेंगाचं दूध आहे. आता मी पुढच्या पॉईंटमध्ये ते क्लिअर करणार आहे की कुठलं फूड आपल्याला काय काय देतं, काय आत्ताच्या काळात, आणि मग शेवटचा विषय आपण कोविडला बोलणार आहोत. तर हे सगळं झाल्यानंतर आपल्याला हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत की व्हेजिटेरियन लोक सुद्धा प्रोटीन्स चांगल्या प्रमाणात घेऊ शकतात, इझी टू डायजेस्ट. बरेच जणांना ॲनिमल प्रोटीन्स पचत नाहीत आणि जर प्रोटीन्स पचले नाहीत तर ते आपल्या टिश्यूजमध्ये साठून राहतात आणि त्याचं पुन्हा एकदा शरीरामध्ये जर ते पचलं नाही तर तिथं आजार तयार होण्यास सुरुवात होते. म्हणून कुठलंही अन्न खाताना आधी त्याला तपासायचं आहे की आपण काय घेत आहोत आणि आपल्याला ते चालतं की नाही चालत. खूप जण प्रोटीन पावडर्स, मल्टीविटॅमिन्स पावडर्स घेऊन ते डेली इंटेक करतात. काही वेळेस त्याचा इंटेक खूप वाढतो. कन्झम्पशन जर हेवी झालं तर आपल्याला हार्ट प्रॉब्लेम किंवा किडनी प्रॉब्लेम्स किंवा युरिक ॲसिड वाढण्याचे प्रॉब्लेम्स अशा गोष्टी होऊ शकतात. म्हणून कुठलंही प्रोटीन पावडर किंवा मल्टीविटॅमिन जे आहे पावडर्स आहे त्याचं कन्झम्पशन 15 दिवसाच्या वर किंवा 1 महिन्याच्या वर असू नये. अजिबात कंटिन्यू लोक 3-3, 4-4 महिने घेतात, तर हे आपल्याला घ्यायचं नाहीये. कारण ज्यावेळी आपण प्लांट प्रोटीन किंवा प्लांट डाएट घेतो म्हणजे हेल्दी डाएट घेतो त्यावेळी आपलं शरीर त्याला पहिल्यांदा आयडेंटिफाय करतं की त्याचं प्रमाण आपल्याला किती ॲब्सॉर्ब करायचं आहे, किती डायजेस्ट करायचं आहे, किती टाकून द्यायचं आहे. कारण मल्टीविटॅमिनचा डोस आपण जेवढा त्याच्यात प्रिस्क्राईब केलेला असतो तेवढा घेत जातो, पण जर ते जास्त झालं तर किडनीला लोड पडतो. कारण किडनी हे माध्यम असं आहे की त्याच्यामध्ये जर हेवी कॅल्शियम, आयर्न किंवा पोटॅशियम, सोडियम ह्या गोष्टी जर जास्त झाल्या तर किडनी त्याला क्लिअर करण्याचं काम करतं पाण्याच्या माध्यमातून. आणि ज्यावेळी ते जास्त होतं त्यावेळी ते तिथे साठण्याचे प्रकार वाढतात आणि मग स्टोन्स किंवा ज्यांचं क्रिएटिन वगैरे जास्त आहे त्यांना खूप प्रॉब्लेम्स येऊ शकतो. म्हणून घरी प्रोटीन पावडर कशी बनवायची मी तुम्हाला सांगणार आहे. नक्कीच आपले जे होम मिनिस्टर आहेत, प्रत्येकाच्या मिसेस आहेत, त्यांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे की घरी हेल्दी प्रोटीन पावडर आपण स्वतःही घ्यायची आहे आणि आपल्या मुलांना, आपल्या कुटुंबियांनाही द्यायची. ही प्रोटीन पावडर
आपल्या घरातलं वृद्ध असू देत किंवा अगदी 1 वर्षाचं बाळ असू देत, ते सुद्धा घेऊ शकतात. इझी टू डायजेस्ट आहे, कुठलंही नुकसान नाही आहे अजिबात. इझी टू अवेलेबल आहे, लेस एक्सपेन्सिव्ह म्हणजे कमी खर्चिक आहे. कुठलीही महागडी पावडर घेऊन आपल्याला प्रोटीन्स खायचे नाहीये. तर ही पावडर सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे कशी करायची ते. त्याचप्रमाणे या सगळ्या गोष्टींमध्ये आता एक लक्षात आलं असेल की प्रत्येक विटॅमिन आणि प्रत्येक मिनरलचा एक रोल आहे आपल्या बॉडीमध्ये. तो रोल त्याला आपल्याला द्यायचा आहे आणि आपली बिल्ड किंवा आपलं जे इम्युनिटी आहे ती सुद्धा नक्कीच स्ट्रॉंग ठेवायची आहे. रेसिपीकडे मी शेवटी वळणार आहे. त्याच्या आधी काही आपल्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या आपण आधी नोट डाऊन करून घेणार आहात. तर मी सांगितलं आहे की कंपल्सरी मला एक महत्त्वाचा सरांशी डिस्कस केल्यानंतर असा विषय निघाला होता की आमची लोक चहा खूप पितात, कॉफी खूप पितात. कसं असतं आपल्याला एक खूप मिसअंडरस्टँडिंग म्हणूयात किंवा एक तात्पुरतं असं झालेलं असतं की मला फ्रेश वाटतं चहा पिलं की, किंवा मला तरतरी येते, मला एक स्टिम्युलेशन मिळतं, चहा पिलं की बरं वाटतं. तर हा जो एक मिथ आहे, कारण त्याची इतकी हॅबिट आपण त्याला हॅबिच्युअल यूज टू होऊन गेलेलो असतो की लगेच हे बंद करता येत नाही. पण मला तुम्हाला असं सांगावंसं वाटतं की हा चहा तुमच्या आवडीचा तुम्हाला खूप घातक ठरतो. कारण सगळ्यात जास्त ॲसिडिटी चहा आणि कॉफी आपल्या रक्तामध्ये तयार करतात. म्हणून जे आपण प्रिंटआउट्स आपल्या सरांकडून देणार आहोत प्रत्येकाला, त्याच्यामध्ये मी काही चहाचे प्रकार मेन्शन केले आहेत. तुम्ही सगळ्यांनी हे चहा यूज करून बघायचे आहेत. अगदी फ्रेश आणि एनर्जेटिक चहाचे प्रकार आहेत. आपल्या घरामध्ये तुळस, आलं, सुंठ, काळी मिरी, दालचिनी इतके हे उपयुक्त अँटी बॉडीज तयार करणारे किंवा अँटीबॅक्टेरियल, अँटीसेप्टिक, अँटीपायरेटिक अशा गोष्टी आहेत की याच्या मेडिसिनल प्रॉपर्टीजमधून आपण जर हे चहा तयार केले तर आपल्याला खूप याचा उपयोग होऊ शकतो. आणि जो चहा आपण पितो त्याच्यामध्ये टॅनिन आणि कॅफीन हे टॉक्सिक मटेरियल असणारे गुण असणारे गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे फक्त शरीराची ॲसिडिटी वाढू शकते, दुसरं काही याच्यातून मिळत नाही. टेम्पररी तुम्हाला वाटतं की आपल्याला बरं वाटतं हे पिल्यानंतर, पण हे एनर्जीचं माध्यम नक्कीच नाही आहे. उलट हे टॉक्सिन्स तयार करण्याचं खूप मोठं माध्यम आहे. अगदी आपण जी लोक 7-8 कप चहा पितात त्यांनी हळूहळू कमी करत करत 1 पर्यंत त्याचं प्रमाण आणावं. तोही अगदी गरज असेल तरच घ्यावा. त्याच्याऐवजी अगदी घरगुती पावडर बनवता येते, चहाची पावडर. ती जस्ट आपण एक जर कोमट पाण्यामध्ये मिक्स करून पिली, रेडी टू ड्रिंक. आपल्या पोलीस अधीक्षक कक्षातून ते प्रिंटआउट्सद्वारे मी ती पावडर पण कशी बनवायची आहे ते मेन्शन केलं आहे. तर ते सुद्धा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो त्याही गोष्टीचा नक्कीच. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की स्ट्रेस मॅनेजमेंट. स्ट्रेसमध्ये आपल्याला आपण बघतो की ह्याचा आणि फूडचा काय संबंध आहे, मॅडम असं कसं सांगतायत. तर मी तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट आज शेअर करते की आपल्या फिजिकल आणि मेंटल हेल्थचा एकमेकांशी खूप मोठा संबंध आहे. जे आपण खातो त्याच्या जेव्हा आपण कुठले अन्न आपल्या पोटात घालतो त्यावेळी आपली वेगस नर्व स्टिम्युलेट होते, जी सगळ्यात मोठी नर्व आहे बॉडीची, आणि ती ब्रेनला आपल्या संकेत देते. आपण एक ऐकलं असेल की जैसा अन्न वैसा मन. जे आपण खातो तसंच आपण बनतो. म्हणजे निगेटिव्ह पॉझिटिव्ह थॉट्स जे येतात ते आपल्याला फूडमधून येतात. तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट की आज आपण सगळेजण म्हणण्यापेक्षा आपण म्हणजे तुम्ही सगळेजण खूप स्ट्रेसमध्ये आहात. आपले कुटुंबीय सगळे सोडून तुम्ही आम्हा सगळ्यांसाठी बाहेर खूप झटत आहात. याच्यामध्ये तुम्हाला खूप पेशन्स ठेवावे लागतात, खूप पॉझिटिव्हिटी ठेवावी लागते, स्ट्रेस मॅनेज करावा लागतो. बरेचदा असे काही प्रसंग येतात की तिथे खूप त्रास होतो मनाला. तर अशा प्रसंगामध्ये सुद्धा आपलं हे जे काही फूड आहे ते तुम्हाला डेफिनेटली हेल्प करू शकतं. तुमचे पेशन्स वाढवू शकतं. तुम्ही ट्राय करू शकता एक 8 दिवसातच की 8 दिवसापूर्वी मी जे चिडचिड करत होतो किंवा मला थोडं इम्पेशंट होत होतो ते विदिन 8 डेजमध्ये मला बऱ्यापैकी मी थोडंसं ऐकून घेण्याची माझी तयारी झाली. इनफॅक्ट काही वेळेस फॅमिलीमध्ये आपला अँगर बस्ट होतो आपण म्हणूयात. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की आपण ह्या फूडमधून घेऊ शकतो. मग त्याच्यामध्ये आपली हळद असतील, धणे असतील, जिरे असतील,
काही सीड्स आहेत म्हणजे बिया, नैसर्गिक बिया ज्या आपण म्हणतो, याच्यामध्ये सूर्यफूलची बी असेल, भोपळ्याची बी असेल, जवस आहे, तीळ आहे, वेगवेगळ्या प्रकारची सीड्स आहेत ज्याच्यामध्ये ओमेगा-3 असतं. त्याचप्रमाणे आपलं जे काही मेंटल सिक्रेशन्स होतात, इनफॅक्ट थायमिन, B12 ह्या गोष्टी खूप मेंटेन ठेवतात, जेणेकरून आपले जे काही मेंटल स्ट्रेस आहेत, बरेचसे मेंटल इश्यूज आहेत, ते कंट्रोल करायला आपल्याला हे फूड खूप हेल्प करतं. आता आपण इथपर्यंत बघितलं. आता शेवटचा मुद्दा आपला महत्त्वाचा आहे की आज आपण सगळ्या गोष्टींशी या सगळेजण आपण एका गोष्टीशी लढतोय, तो म्हणजे कोविड, म्हणजे कोरोना. सरांनी सांगितलं की मगाशी आम्ही डिस्कस करत होतो, सर म्हणाले की आम्ही खूप फूडमधून लोकांची काळजी घेण्याचा प्रयत्न करतोय, ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. तर खूप महत्त्वाचं डिसिजन आहे, कारण फूडमधूनच ह्याला हेल्प होणार आहे. आतापर्यंत कुठलंही वॅक्सिन, कुठलंही ट्रीटमेंट, कुठलंही लसीकरण, कुठलंही इंजेक्शन अजूनही कोविडला निघालेलं नाहीये. रिसर्च चालू आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि प्रत्येक डॉक्टर तुम्हाला एकच सल्ला देणार, तो म्हणजे तुमची इम्युनिटी वाढवा. कुठल्याही डॉक्टरकडे तुम्ही जरी गेले, डिस्चार्ज देतील जाताना एकच प्रत्येक डॉक्टर सांगतील, कसं करायचं हे नाही कदाचित सांगणार ते, पण इम्युनिटी वाढवणं हाच आपल्या सगळ्यांकडे हा पर्याय आहे. इम्युनिटी शिवाय आपण कोविड सारखे बरेचसे बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस येतील पुढे जाऊन. अजून आपण बघत आहोत की सारी पण त्याच्याबरोबर एक त्याला टेक ओव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे. तर सारी असेल, कोविड असेल, खूप पॅरासाइट्स आपल्या आजूबाजूला सुद्धा इतके बॅक्टेरिया सध्या आहेत. टेबलवर असेल, आपल्या हातातल्या पेनवर असेल, पेपरवर असेल, भरपूर व्हायरस बॅक्टेरियाज आहेत. पण त्याला लढा देण्याची क्षमता आपल्या प्रत्येकामध्ये ऑलरेडी आहे, पण ती आपल्याला मेंटेन आणि स्टिम्युलेट करायची. तर ह्या कोविडला जर आपल्याला लढा द्यायचा असेल तर आपण डाएट म्हणजेच आपला आहार खूप महत्त्वाचा ठरतो. नक्कीच आयुष मंत्रालयाने याच्यामध्ये आयुर्वेद, होमिओपॅथ, नॅचरोपॅथी या सगळ्यांना इन्व्हॉल्व करून आयुषनी काढे किंवा आर्सेनिक अल्बम सारखे बरेचशा गोळ्या तयार केल्या. पण एक लक्षात ठेवायचं की हे किती दिवस आपण घेणार आहोत, औषधं आपण किती दिवस घेणार आहे. एक ठराविक लिमिट असेल त्याला, की आज मी 1 महिनाभर आयुर्वेदिक गोळी, होमिओपॅथिक गोळी, नक्कीच डेफिनेटली ते खूप आपल्याला हेल्प करणार आहे. पण आपण रोज जे जेवतो, जर त्याच्यामधूनच आपली इम्युनिटी वाढली तर खरोखर कुठल्याच औषधाची गरज आपल्याला कधीच लागणार नाही. पण नेमकं आपण ह्या फूडकडं इतका महत्त्वाचा विषय असून सुद्धा त्याला दुर्लक्ष करतो आणि आपण हॉस्पिटलची पायरी चढतो. तर या सगळ्या गोष्टींना, कोविडला जर लढा द्यायचा असेल तर आतापर्यंत मी जे काही स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सांगितल्या, तर ही सगळी महत्त्वाचे मुद्दे आपल्याला कव्हर करायचे. तर सगळ्यांनी ह्या गोष्टी नक्कीच करायच्या आहेत आणि कोरोनाला लढा द्यायचा आहे. आपण आता एक महत्त्वाचा विषय म्हणजे मी जे सांगितलं की प्रोटीन पावडर आणि काही स्टॅमिना चांगला ठेवण्यासाठी काही फूड आहे ते मी आता सांगणार आहे. आणि याच्यानंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे की आपले कुणाचे जरी काही प्रश्न असतील तर आपल्याला विचारायचे आहेत. आपण सगळेजण याच्यामध्ये सहभाग घेणार आहोत. मिनल ताई आपल्याला ह्या प्रश्नांद्वारे हेल्प करणार आहेत. आपल्या प्रश्नांना माझ्यापर्यंत पोहोचून आपण ते सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आता आपण जे बघतो की इम्युनिटी वाढवण्यासाठी नेमकं काय काय घेतलं पाहिजे, आपल्या अँटीबॉडीज ज्या तयार होतात त्या वाढवण्यासाठी काय काय घेतलं पाहिजे. कारण ज्यावेळी पेशी असतात आपल्याला त्याला डॅमेज न करता आपल्याला त्याला सेव्ह करायचे. तर प्रोटीन पावडरसाठी मी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगते, तो म्हणजे आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये खूप चांगले प्रोटीन्स असतात. कोरडं खोबरं म्हणजे जे खोबरं असतं, ओलं घ्या, कोरडं घ्या. पण जर टिकण्यासाठी जर करून ठेवायचं असेल तर ते घेऊ शकतो. बदाम असेल, अक्रोड याच्यामध्ये त्याची क्वांटिटी मी सांगणार आहे किती किती घ्यायची, आपण आधी बघूयात. शेंगदाणे साधारणतः जर तयार करायचं असेल तर 1 वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला. 1 वाटी शेंगदाणे, कच्चे शेंगदाणे, 1 वाटी खोबरं, त्याच्यानंतर 10 बदाम, 5 अक्रोड, खारकेची पावडर, 10 खारकेची पावडर आपल्याला घ्यायची आहे. त्याच्यानंतर खरबूजच्या बिया माहित असेल प्रत्येकाला. खरबूज इझिली अवेलेबल आहे, कुठेही जाऊ शकता, कुठल्याही सुपर मार्केटमध्ये मिळतात.
खरबूज बिया असतील त्याही आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करायच्या आहेत. त्याचप्रमाणे बदाम, अक्रोड झालं, काजू सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत. 10 ते 15 काजू त्याच्यामध्ये घ्यायचे आहेत. या सगळ्याची पावडर करून ठेवायची आहे. ही पावडर जे लोक म्हणजे नॉन डायबिटिक आहेत, ज्यांना डायबिटीज नाहीये, ते लोक गरम पाण्यामध्ये सकाळी घेऊ शकतात नाश्त्याच्या आधी. साधारणतः 1 ते 2 चमचे मिक्स करून ही प्रोटीन पावडर घ्यायची आहे. त्याच्यानंतर ज्यांना डायबिटीज नाहीये, ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी कोमट पाण्यात घ्यायचं आहे, आणि ज्यांना डायबिटीज नाहीये त्यांनी दुधामध्ये ही पावडर घेतली तरी चालते. तर ही तुम्ही आपल्या घरात जी काही वृद्ध मंडळी असतील, लहान मुलं असतील, किंवा घरातल्या प्रत्येक कुठल्याही वयोगटातल्या लोकांना सुद्धा ही प्रोटीन पावडर खूप मदत, अगदी इझी आहे, कमी खर्चातली आहे. याच्यामध्ये कुठलंही, अगदीच ज्यांना बदाम, काजू शक्य नसतील त्यांनी जी अवेलेबल गोष्टी आहेत त्या वापरल्या तरीही चालतात. त्याचप्रमाणे सकाळी उठल्यावर आपल्याला जो चहा मी मेन्शन केला आहे त्याच्यामध्ये ज्येष्ठ मध, तुळशीची पानं, सुंठ, काळी मिरी, दालचिनी, आणि त्याला जर गोडसरपणा आणायचा असेल, ज्यांना डायबिटीज नाही आहे त्यांनीच फक्त त्याच्यामध्ये गूळ किंवा खडीसाखर किंवा मध वापरू शकतात. अदरवाईज जे डायबिटिक आहेत त्यांना ज्येष्ठ मध चालतं, गोडसरपणा येऊ शकतो. हा एनर्जेटिक चहा सकाळी खूप तुम्हाला इम्युनिटी वाढवण्यासाठी देऊ शकतो. तसंच आपल्या घरामध्ये जवस तीळ असतं, काळे तीळ, पांढरे तीळ आणि जवसाच्या बिया, सूर्यफूल बिया मिळाल तर अतिउत्तम. ह्याच्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात की जे आपल्याला इम्युनिटी वाढवण्यासाठी खूप हेल्प करतात. इनफॅक्ट आपल्या बॉडीचा पीएच आणि आपलं रक्तातून टॉक्सिक मटेरियल बाहेर काढण्यासाठी हेल्प करतात. तर हे सीड्स सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत डेली. साधारणतः हे एकत्र मिक्स करून थोडंसं हलकं भाजून ठेवायचंय, आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे डेली आपण चावून चावून हे खायचं आहे. महत्वाचा मुद्दा, सगळं जंक फूड बंद करायचं आहे. जेव्हा तुम्ही कुठे बाहेर असताल त्यावेळी आपल्याला ही जी पावडर आहे काढ्याची घरी तयार करू शकता. ह्याची रेसिपी मी दिलेली आहे. ती सोबत घेऊन जर कोमट पाण्यात टाकून ज्यावेळी चहा प्यायची तल्लब येईल, इच्छा होईल, त्यावेळी तुम्ही फक्त कोमट पाण्यात टाकून हा चहा करून पिऊ शकता. जो तुम्हाला म्युकस तयार होतो ज्यावेळी सर्दी, खोकला म्हणजे कफ असतो, किंवा मायग्रेन किंवा डोकंदुखी असते. खूप जणांना मायग्रेनचा प्रॉब्लेम असतो, ऍसिडिटी सारखी होत असते, खोकला आणि सर्दी दर 2 महिन्याला असतोच. अशा लोकांना, किंवा निमोनियाची टेंडन्सी असेल, ट्युबरक्युलोसिस असेल, या लोकांना मेन त्यांची फुफ्फुस चांगलं ठेवण्यासाठी हेल्प करतो हा आपला काढा. म्हणण्यापेक्षा मी चहा शब्द वापरेन, कारण तो आपल्या सगळ्यांना प्रिय आहे. म्हणून चहा बोललं तर जास्त बरं वाटेल तुम्हाला सगळ्यांना. म्हणून हा चहा आपल्याला घ्यायचा आहे डेली. नॉर्मल चहा कम्प्लीट जितकं होईल तितकं बंद करून आपण याच्यामध्ये कन्वर्ट व्हायचं आहे. त्याच्यानंतर फुटाणे माहिती आहेत प्रत्येकाला, काळे फुटाणे, चणे, शुक्रवार फुटाणे आपण म्हणतो, आणि गुळ. हे तुम्ही आपल्या कॅरी करून स्वतः सोबत ठेवू शकता. ज्वारीच्या लाह्या आहेत, मखाणे मिळतात ज्याच्यामध्ये प्रोटीन्स आणि कॅल्शियमचा खूप चांगला सोर्स आहे, जो तुम्ही स्वतः सोबत म्हणजे जिथे कुठे असताल तिथं दुपारच्या वेळी जर भूक लागली तर तुम्ही मखाणे खाऊ शकता, ज्वारीच्या लाह्या घेऊ शकता, किंवा ड्रायफ्रूटचा लाडू तर सगळ्यात बेस्ट आहे. ज्याच्यामध्ये खजूर, अंजीर आणि थोडेसे शेंगदाणे, बदाम मिक्सरमधून काढून त्याचे गुळ घालून त्याचे लाडूही तयार करू शकता. किंवा विदाऊट, जर डायबिटिक कोणी असेल तर फक्त खजूर, अंजीर, मनुके, बदाम ह्याची पावडर करून त्याचे लाडूही 2 लाडू जरी तुम्ही 5-5:30 किंवा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, भूक लागेल, म्हणजे वडापाव, समोसा किंवा चहा, बिस्किट असे प्रकार खाण्याऐवजी आपण जर हे लाडू किंवा मखाने किंवा गुळ फुटाणे, गुळ शेंगदाणे ह्याचा जर वापर केला तर नक्कीच चांगला आहे. घरामध्ये जे काही आपले डबे, चिवडा, किंवा बिस्किट्स, चिप्स याच्याने भरले असेल तर खाकरा येतो, खाकरा रोज घेऊ शकता. खाकऱ्यावर हेल्दी चटणीज घेऊ शकता. हेल्दी चटणीज म्हणजे त्याला पुदिनाची चटणी लावून घेऊ शकता. लसूण हा एक चांगला सोर्स आहे इम्युनिटी कमी वाढवण्यासाठी. तर लसूण आहे, लसणाची चटणी वापरू शकता, जवसाची चटणी वापरू शकता, कारळाची चटणी वापरू शकता. हे सगळे भरपूर ओमेगा 3 लोडेड आहेत, कॅल्शियम आहे, भरपूर प्रोटीन्स आहेत,
ते कितीतरी गोष्टी या घरात आहेत ज्या किती दिवस झाले उघडून बघितल्या नाहीयेत आपण. आणि जेवढं इझिली अवेलेबल आहे तेवढं फक्त डब्यातून बाहेर काढून आपण खात आहोत. या सगळ्या गोष्टींचा एकत्र मेळ जर केला तर दिवसभरात नक्की हे फ्युअल म्हणजे इंधनच्या रूपाने काम करेल. आपल्याला इम्युनिटी तर देईल पण स्टॅमिना सुद्धा आपला खूप छान वाढवेल आणि अगदी केसांपासून खालच्या नखांपर्यंत आपलं हेल्थ चांगली ठेवण्यासाठी मदत करेल. महत्वाचा मुद्दा अजून एक मेन्शन करायचा राहिला, दररोज सकाळी आपल्याला 35 ते 40 मिनिटं प्राणायाम म्हणजे श्वासाचे व्यायाम कंपल्सरी करायचे आहे. कारण फुफ्फुसांना जर स्ट्रेंथ द्यायची असेल, हेल्थ आपली जर चांगली ठेवायची असेल तर साधारणतः 35 ते 40 मिनिटं आपल्याला आपली फुफ्फुसांची ताकद वाढवण्यासाठी कपालभाती, अनुलोम विलोम, प्राणायाम हे सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. जॉगिंग, रनिंग, स्किपिंग ह्या तर गोष्टी आहेतच आहेत. तर त्याच्यासोबत ऍटलिस्ट तुम्हाला कुठे बाहेर नाही जाता आलं तर घरात तुम्ही या गोष्टी नक्कीच करू शकता. श्वासाचे व्यायाम खूप महत्वाचे आहेत, ते पण आपल्याला इथं करायचे आहेत. तर मला वाटतंय सर आपण प्रश्नांना आता वेलकम करूया. आतापर्यंत खूप बेसिक गोष्टी मी सांगितल्या. खूप जर डीपली गेलो तर आपल्याला इतका वेळ नाही, प्रत्येकाला आपापली कामं आहेत. काही महत्वाच्या गोष्टी आपण मेन्शन केल्या. मला वाटतं पोलीस कुटुंबियांच्या वतीने विनोद पाटील यांना मी विनंती करतो, त्यांना काही प्रश्न असतील तर ते आपल्याला विचारू शकतो. येस. ऍक्च्युली आजकाल काय आहे ना, फॅड आहे की शुगर अजिबात खायचं नाही. चहा जरी घेतलं तर शुगर नाही. थोडं जण फ्रुट्स पण नाही खात बिकॉज त्याच्यामध्ये शुगर असतं. राईट. ओके. मॅमने खूप छान प्रश्न विचारला. आजकाल आपल्या सगळ्यांच्या डोक्यात एक फॅड बसले की साखर अजिबात खायची नाही. तर मी जे मगाशी मेन्शन केलं की साखर वापरताना सुद्धा आपल्याला ती नॉन सल्फर म्हणजे ज्यावेळी त्याला सल्फर युक्त केलं जातं त्यावेळी आपल्या शरीराला ते घातक असतं. तर उस टाइम आपको क्या करना है की साखर जी आहे आपल्याला नॉन रिफाइंड नॉन सल्फर युक्त खडी साखर माहिती प्रत्येकाला, खडी साखर आपण वापरू शकतो. तो क्रिस्टल का रहता है तर ते घेऊ शकतो आपण. साखर खायची आहे नक्कीच, पण ती नॉन रिफाइंड खायची आहे. तर ती नक्कीच हेल्पफुल ठरते. मग तुम्ही शिरा स्वीट आयटम बनवायचे असेल तर गुळातले फर्स्ट प्रायोरिटी आपल्याला जॅगरी म्हणजे गुळाला द्यायची आहे. सेकंड प्रायोरिटी साखर, पण ती पण नॉन रिफाइंड. नॉन डायबेटिक असेल एखादा नॉन डायबेटिक असेल तर तो फळं खाऊ शकतो. डेफिनेटली. फ्रुट्स बद्दल पण आपल्याला विचारलं तर मी मगाशी एक अजून गोष्ट मेन्शन केली की एक तर ती सीझनल पाहिजे. कुठलीही फळं असतील तर ती सीझनल घ्यायची आहेत. इनफॅक्ट ज्यांना डायबिटीज नाही आहे ते सगळे फ्रुट्स तर खाऊ शकतात डेफिनेटली. पण जे डायबिटिक आहेत त्यांना थोडंसं बंधन येतं मॅम फ्रुट्सवर की ज्याच्यामध्ये आंबा एकच्या वर आपण खाऊ शकत नाही. ऑफकोर्स त्याची ब्लड शुगर किती आहे त्याच्यावर मॅटर करतं, पण शक्यतो जे काही नॅचरल आहे त्याच्यानी शुगर हाईक होत नाही इमिजिएटली. पण एकच्या वर आंबा ॲट अ टाइम नाही घेऊ शकत. इनफॅक्ट कुठल्याही फ्रूटचे ज्यूस करायचे नाही डायबेटिक पेशंट्समध्ये. कट अँड ईट असं ठेवायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये बिलकुल जितकं तुम्ही ग्राइंड करता तितकं शुगर फॉर्म वाढतं. म्हणून डायबेटिक पेशंटनी कट करून फ्रुट्स घेऊ शकतात. फक्त आंबा असेल, चिक्कू असेल, सीताफळ असेल जे खूप हेवी शुगरवाले आहेत तर त्या गोष्टी आपल्याला थोड्याशा कंट्रोलमध्ये खायच्या आहेत. म्हणजे शुगरमध्ये पण 2-3 टाइप्स आहेत. म्हणजे ब्राऊन शुगर आणि व्हाईट शुगर. येस. थोडे लोक इक्वल आणि डायबेटिक जे असतात ना ते हॅव इक्वल वगैरे. राईट. पण आजकाल काय ते यंगस्टर्स पण ते हॅव इक्वल वगैरे. त्याच्यामध्ये काही डिफरन्स काय? येस. आता कसं असतं माहितीये का की प्रत्येक गोष्टीचं एक ते कंट्रोल ठेवलेला असतो. म्हणजे त्याच्यामधले जे काही पॉलिसॅक्राइड्स असतात तर प्रत्येकाला एक एक लेवल दिलेली आहे की ही साखर किती सॅक्राइड्स आहे किंवा त्याचे काही कॉम्बिनेशन्स असतात फूडचे केमिकल कुठल्या फॉर्ममध्ये चेंज केलं. काही वेळेस येलोइश कलर असतो, काही एकदम व्हाईट कलर असतो, काही वेळेस असे बिग क्रिस्टल्स असतात, ब्राऊन शुगर पण आपण म्हणतो. तर ह्या गोष्टी जे मी मगाशी बोलले की ज्यावेळी नॉन रिफाइंड होतं त्यावेळी त्याला एक हलका भुरा कलर येतो, स्लाइटली येलोइश कलर येतो. तो अगदी आपली छोटी बेबी लहान मुलं पण असतात
तर त्यांनी ते वापरलं पाहिजे खरं तर. आणि रिफाईंड शुगर कम्प्लिटली सगळ्यांनीच बंद केली पाहिजे, जी एकदम वाईट दिसते. म्हणजे शुगर फॅक्टरीतून ज्यावेळी येते ती सल्फरयुक्त होऊन, ती आपल्यासाठी कुणासाठीच उपयोगी नाही. यंगस्टर्स सुद्धा लोकांनी खडीसाखरच क्रश करून जर आपण मुलांना आपल्या सगळ्यांसाठी जर वापरली तर दॅट विल बी मोर बेनिफिशियल फॉर अस. आणि इवन फॉर बेकिंग. या इवन फॉर बेकिंग, रोस्टिंग अँड एव्हरीथिंग. अँड वन मोर थिंग, ॲक्च्युली थोडे पोलीस लोक काय करतात ना की सकाळी निघतात घरातून, Right, 5, right. 6 sometimes. Okay. And they carry tiffin. And मग त्यांना टाइम भेटला नाही मिळत, सो दॅट दे इट इट इन द इव्हनिंग. राईट. 7 o'clock, 8 o'clock. मे बी मग ते फूड स्टेल पण होऊन जातं. करेक्ट. तो ह्याच्यावर हा पण खूप छान प्रश्न आहे. एक तर आपण आता डोक्यात काय आहे की एकदा खायचं, दोनदा खायचं, तीनदा खायचं, किती वेळा खायचं, किंवा एकदाच ऍट अ टाइम भरायचं. मॅम ऍक्च्युली कसं आहे की एका वेळेसच खूप फूड खाऊन डायरेक्ट 8-9 तासाचा गॅप देऊन कधीही खायचं नाहीये. खूप ऍसिड फॉर्मेशन तयार होतात, त्यामुळे मायग्रेन, हेडेक आणि ऍसिडिटी खूप वाढू शकते. तर जसं मी मगाशी बोलले की आपल्याकडे खूप ऑप्शन्स आहेत कॅरी करण्यासाठी जे खराब होऊ शकत नाही. जसे फ्रुट्स, तुम्ही बनाना घेऊन जाऊ शकता, ॲपल आहे, किंवा मोसंबी, संत्री, ऑरेंज, मोसंबी असे घेऊन जाऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्ही मखाना, मी जसं सांगितलं मगाशी, गुळ फुटाणे, ड्रायफ्रूटचे लड्डू, गुड ऑप्शन, कारण ते खराब होऊ शकत नाही किती दिवस ठेवलं तरी. सो यू कॅन कॅरी विथ युअरसेल्फ. तर ते पण घेऊ शकता. आणि जेव्हा जेव्हा असं वाटलं की मला आता माझं लंच स्किप होणार आहे, तर एक केळ, एक ड्रायफ्रूट लाडू पटकन खाऊन घेऊ शकता, कुठेही कितीही वाजता. त्याला काही बंधन नाहीये. आपल्याला टाइम बघायचंच नाहीये की आता माझी किती वेळ झाली, आता किती खाऊ, आणि आता वेळ निघून गेला आता खाता येणार नाही. तर असं नाहीये, कारण आपल्या कर्मचाऱ्यांना, आपल्या पोलीस बांधवांना हे पाळता येणं शक्य नाहीये, हे माहीत आहे. मग जितकं तुम्ही ह्या गोष्टी कॅरी करताल तितकं खूप चांगलं. अजून एक मुद्दा मॅम मी मेन्शन करायचं विसरले, आता मी तिथे हे करते. पाणी किती पिलं पाहिजे. पाणी हा खूप महत्वाचा विषय आहे. पहिली गोष्ट, उन्हाळ्यात तहान खूप लागते, त्यामुळे पाणी ऑटोमॅटिक बॉडीच आपली खूप डिमांड करते. हिवाळ्यात त्याच्यापेक्षा कमी, पावसाळ्यात कमी. एक कॅल्क्युलेशन करायचंय, आपल्या वजनाला 20नी भागायचंय. ठीक आहे, समजा माझं वजन 60 किलो आहे, तर 20नी भागल्यावर किती, 3 आहे. म्हणजे 3 लिटर मी पाणी पिलं पाहिजे डेली. प्रत्येकाच्या वजनाने त्याला वजन असेल त्याला 20नी डिवाइड करायचंय. मला माझं 3 लिटर डेली मी पिली पाहिजे माझ्या वजनाप्रमाणे. तर आपलं वजन आपण चेक करायचंय. समजा 80 किलो असेल तर 4 लिटर. प्रत्येकाने हे कॅल्क्युलेशन करून रुटीनमध्ये पाणी घ्यायचं आहे. आणि आता आपण सिट्रस फ्रूटवर जास्त भर द्यायचं म्हणतो, तर साधारणतः आपल्या बॉटल्स शक्यतो स्टीलच्या असतील असं बघायचंय. प्लास्टिक फार कमी वापरायचं, कारण हे ठीक आहे आत आहे म्हणून काही प्रॉब्लेम नाही, पण ज्यावेळी आपण बाहेर पडतो त्यावेळी हीट प्लास्टिकला लागते आणि याच्यामध्ये केमिकल तयार होतात. म्हणून हे न करता स्टील शक्यतो यू प्रिफर. त्याच्यामध्ये लिंबू पिळून ठेवा बॉटल्समध्ये, की ज्या ज्यावेळी तहान लागेल त्यावेळी लिंबू पाणी ऑटोमॅटिकली कन्झ्युम होईल. लिंबू शिवाय सब्जा बी माहिती प्रत्येकाला, सब्जा बी पण टाकून ठेवू शकता. इट्स अ गुड सोर्स ऑफ प्रोटीन ऑल्सो. तो प्रोटीन्ससाठी आपण सब्जा सीड्स पण टाकून ठेवू शकतो. शिवाय ते तुम्हाला हायड्रेट ठेवतात, डिहायड्रेशन पासून वाचवू शकतात सब्जा बी आणि लिंबू. शक्य असेल म्हणजे यू कॅन ट्राय, काही पुदिन्याची पानं क्रश करून त्यात टाकू शकतो आपण. ते छानसं फॉर्मेशन करून आपल्या सोबत कॅरी करू शकतो आपण पाण्यामध्ये. आणि सिप सिप ज्या ज्यावेळी तहान लागेल त्या त्यावेळी आपण ते पिऊ शकतो. डिहायड्रेशन पासून वाचू शकतो, इम्युनिटी चांगली वाढेल, स्टॅमिना वाढेल आणि पाण्याची लेवल पण नॉर्मल आहे. तर हे आहे पाण्याचं कॅल्क्युलेशन. कोमट पाणी, रूम टेम्परेचर म्हणेन मी कोमटपेक्षा, आणि घरी गेल्यावर तुम्ही कोमट घेऊ शकता, पण रूम टेम्परेचर. फ्रीज तर अजिबात नाही, किंवा बर्फाचं पाणी तर बिलकुल प्यायचं नाही. इव्हन घरी सुद्धा तुम्ही डेऱ्यातलं घेऊ शकता. मात्र काही वेळेस थोडं सुद्धा थंड प्यायचं नाही म्हणून घाबरले असं नाही करायचंय. मातीतलं पाणी माठातलं घेऊ शकतो आपण नक्कीच. आणि अजून कुणाचे काही प्रश्न आले असतील तर फेसबुकवर.
मॅडम, थोडं आपण पुढे आला तरी चालेल. इकडे इथं प्रश्न विचारून मागे आपलं फुफ्फुस सशक्त ओळखायचं कसं? फुफ्फुस आपलं सशक्त आहे. आता मेनली कसं असं तुम्हाला सांगू का, प्रत्येकाची प्रकृती तर वेगळी असतेच. थोडं जरी चाललं, जर दम लागत असेल, पहिली गोष्ट म्हणजे, तर असं समजायचं की आपल्याला आपल्या फुफ्फुसाची काळजी घ्यायची गरज आहे. आणि प्राणायाम करताना जर ज्यावेळी आपण श्वास आत घेतो बाहेर सोडतो त्यावेळी आपल्याला रेस्टलेस फिलिंग म्हणतो आपण, ज्यावेळी म्हणजे काय रेस्टलेस आपण की अस्वस्थता, राईट वर्ड आहे अस्वस्थता. ज्यावेळी आपण आपला श्वासाचे व्यायाम करतो, प्राणायाम करतो, अनुलोम विलोम करतो, अशा वेळी जर एक वेगळा अस्वस्थपणा वाटला, श्वास घ्यायला त्रास होतोय खूप, एक अगदी 10 मिनिटात 5-7 मिनिटातच ज्यावेळी आपण श्वासाचे व्यायाम सुरू केले तर त्यावेळी लगेच त्रास व्हायला लागलाय, त्यावेळी ओळखायचं की आपलं फुफ्फुस वीक आहे. दम लागणे, सारखा सर्दी खोकल्याला आपण जर बळी पडत असू, म्हणजे सीझन चेंज झाला की लगेच नाकातनं पाणी गळणं, खोकला येणं चालू होणं, ठसका लागणं, खोकणं, ह्या ओळखून घ्यायचं की आपली फुफ्फुस हा वीक आहे. म्हणजे नुसत्या एका गोष्टीवर नाहीये, काही वेळेस दम वजनामुळे पण लागतो किंवा आपल्या शरीरामध्ये न्यूट्रिएंट कमी पडले तरी दम लागतो. म्हणून याचा अर्थ असा नाही की फुफ्फुसांची शक्ती कमी झाली. पण अशा काही गोष्टी आहेत की लगेच आपण ज्याला अटॅकला आपण लगेचच इन्फेक्ट होतो. इन्फेक्शन जर तयार झालं की असं समजायचं की फुफ्फुस आपलं कमी काम करत आहे. अजून कोणाला समोरच्या पैकी आहे त्यांना काय विचारायचं? आणि मॅडम, ॲलर्जिक सर्दी करता काय केलं पाहिजे? येस सर, आता ॲलर्जिक सर्दी सुद्धा हा पण एक इम्युनिटीचा पार्ट आहे. जे आपण खातो त्याच्यामधून आपल्याला पूर्ण न्यूट्रिएंट मिळत नाहीये, म्हणून आपली इम्युनिटी कमी झाली, म्हणून सारखी सारखी ॲलर्जी होती. आता एक व्यक्ती इथं आपण सगळे बसलोय, पण मला एसीची ॲलर्जी आहे किंवा इथं जे काही कापड आहे, कापडामधून जे काही फ्युम्स निघतात बाहेर, काही जणांना त्याची ॲलर्जी, काहींना धुळीची ॲलर्जी असते, खूप वेगवेगळ्या प्रकारची ॲलर्जी असते. ते शरीर तुमच्या इम्युनिटीला दाद देत नाही असं आपण म्हणूया. म्हणजे तुमच्या ब्लडमध्ये खूप टॉक्सिन्स आहेत, म्हणून तुम्हाला सारखी ॲलर्जी होती. तर अशा वेळी मेनली मी जे मुद्दे महत्त्वाचे सांगितले ते सगळ्या लोकांसाठी लागू पडतात, जे आतापर्यंत अगदी पहिल्या मुद्द्यापासून ते पाण्याच्या मुद्द्यापर्यंतचे. याच्यामध्ये एक जरी गोष्ट चुकीची घडली तरी प्रत्येकाला ॲलर्जी होईल असं नाही. कोणाला ॲलर्जी होईल, कोणाला मायग्रेन होईल, कोणाचे हार्टबीट्स वाढतील, कोणाला पायाला गोट्याला सूज येईल, कोणाला जॉईंट पेन होतील. म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे शरीर क्षमता, पण इथे कुठेतरी इम्युनिटीचा संबंध असल्यामुळे तुम्हाला त्या गोष्टींना ॲलर्जी होती सतत. मग त्याच्यासाठी मी सांगितलेले चहा, पहिल्यांदा चहा बंद करून मेडिसिनल चहा घ्यायचा, औषधी गुणयुक्तवाला, जो सकाळी आपल्याला प्यायचा आहे. जी काही सीड्स सांगितले मी, म्हणजे जवस, तीळ भाजून ते खायचे आहेत की जेणेकरून प्रतिकारशक्ती वाढेल, ब्लड मधून टॉक्सिन्स बाहेर पडण्याचा प्रयत्न. रसदार ताजी फळं, ताज्या भाज्या, हिरव्या भाज्या यांचा वापर भरपूर करायचा. त्याचं सेवन करताना जर सर्दी खोकला असेल तर कच्चं न खाता सूपच्या फॉर्ममधनं तुम्ही घेऊ शकता. 5 to 6 days मध्ये तुम्ही बघता की तुमची ॲलर्जी पहिल्यापेक्षा खूप कमी झाली आहे. कारण विषय आपला आजचा हाच आहे की आहार हेच औषध आहे. त्यामुळं जे घरात भाज्या अवेलेबल आहेत त्याचं सूप करून घेऊ शकता, डाळींचं सूप घेऊ शकता, भाज्यांचं सूप घेऊ शकता, ड्रायफ्रूटचं सूप म्हणजे ह्या भाज्यांमध्येच खजूर आणि मनुके टाकून पण सूप घेऊ शकता. अतिशय उपयुक्त. ज्यावेळी तुम्ही घरातून बाहेर पडता ड्युटीला जाण्याच्या आधी, त्यावेळी फक्त या 2-3 गोष्टी जर पिऊन तुम्ही निघाले तर नक्कीच संध्याकाळी तुम्हाला घरी मध्ये मध्ये मी काय काय कॅरी करायला सांगितलं ते खाऊ शकता. आणि घरी आल्यानंतर पण पुन्हा एकदा हा काढा किंवा चहा घेऊन तुमचं डिनर घेऊ शकता. मला वाटतंय बऱ्याच प्रश्नांचं आणि आहारासंदर्भात आणि नॅचरोपॅथी संदर्भात डॉक्टर मॅडमनी आपल्याला सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. खरं तर करोना हा एवढ्या लवकर संपणार नाही आणि मुद्दाम म्हणून मी मॅडमना आज या ठिकाणी बोलायचं कारणामध्ये एक कारण हे आहे की आपले जे पोलीस ज्यांना बाधा झाली होती त्याच्यापैकी 7 ते 8 पोलिसांना हे कधी कळालंच नाही की त्यांना असा काहीतरी रोग झालेला आहे.
म्हणजे करोनाची बाधा होऊन सुद्धा पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत हे लोक असिम्टोमॅटिक होते. एक दोघांना तर ताप सुद्धा आला नाही. याचाच अर्थ ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे त्यांना हा व्हायरस काहीच करू शकत नाही. परंतु ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे अशा व्यक्तींना तो त्रास देऊ शकतो आणि मोठा त्रास देऊ शकतो. तर त्याच्यामुळे माझे सर्व आपण कर्मचारी, अधिकारी, सर्व कुटुंबीय मला आपल्याला विनंती करायची आहे की आज मॅडमनी ज्या गोष्टी सांगितल्या ज्या मी अगदी थोडक्यात समिंग अप करतो, ज्याच्यामध्ये शक्यतो ऍसिडिक अन्न न खाणे. ऍसिडिक अन्नाबद्दल मॅडमनी सांगताना सांगितलं की पॅकेज आणि प्रोसेस, मग ते कोल्ड्रिंक असो किंवा बिस्किट असो किंवा वेफर्स असो, हे पॅकेज अन्न शक्यतो टाळणं, घरगुती अन्न कसं वापरता येईल आणि साधं घरगुती कसं वापरता येईल. म्हणजे अगदीच बाहेरच्या देशातल्या भाजीपाला की बाहेरच्या देशातली फळं खाण्यापेक्षा इथं मिळणारी लोकल फळं. सोलापूर जिल्हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की फळांनी आपला युक्त असा हा जिल्हा आहे, अतिशय समृद्ध आहे आणि इथे खूप चांगल्या प्रतीची फळं मिळतात. आपण सर्वजण नशीबवान आहात. विशेषतः मोठ्या शहरांमध्ये मुंबईसारख्या ठिकाणी किंवा पुण्यासारख्या ठिकाणी साधं दूध चांगल्या प्रतीचं मिळणं हे मुश्किल आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे निसर्गाने उपलब्ध आहेत, आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे, आपण ज्या ज्या ठिकाणी आहे तिथे उपलब्ध आहे. तर त्याचा योग्य ते वापर करायचा. कशा प्रकारची भांडी आपल्या कुटुंबियांनी आपल्या घरामध्ये स्वयंपाक करत असताना वापरायची याच्याबद्दल अगदी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. तेल वापरत असताना रिफाइंड ऑइल वापरू नये. घाण्याचं तेल वापरणं किती सोपं आहे आणि किती साधं आहे, परंतु तेवढंच ते जास्ती पौष्टिक आणि आपल्या आरोग्यासाठी योग्य आहे. अशा पद्धतीचं सुद्धा माहिती मॅडमने दिलेली आहे. स्वस्त जे मिळणारे पदार्थ आहेत आणि स्थानिक याच्याबद्दल त्यांनी जास्ती स्ट्रेस दिलेला आहे. व्हेज प्रोटीन कशा पद्धतीने खायचं, प्रोटीन पावडर खाण्यापेक्षा नॅचरल प्रोटीन कसं आपण चालत खाऊ शकतो आणि रोज सकाळी जर ते घेतलं तर वृद्धांपासून मुलांपर्यंत एक सशक्त शरीर असते त्यांची राहू शकते. यानंतर पोलिसांचं आवडतं पेय म्हणजे चहा आणि कॉफी. म्हणजे आम्हाला तर मी सुरुवातीला ऑफिसमध्ये असताना 10 कप 15 कप चहा पितो. कुणी माणूस नवीन आलं की चहा पितो. तर या चहाच्या ऐवजी वेगवेगळ्या प्रकारची चहा कशी पिता येईल याची खूप चांगली आणि सविस्तर माहिती आपल्याला सांगितलेली आहे. याबरोबरच आपल्याला आनंदाची बातमी ही आहे की त्यांनी आपल्या पोलिसांसाठी उत्कृष्ट असा डाएट प्लॅन सुद्धा दिलेला आहे. हा डाएट प्लॅन मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. इथं आपल्याला शक्य नसल्यामुळे आपण आपल्या सगळ्यांचे प्रश्न घेतलेले. तुमचे जे काही सविस्तर प्रश्न असतील ते निश्चित तुम्ही पोलीस स्टेशन वाईज एकत्र करू शकता. हे एकत्र आपण API बोधे यांच्याकडे जर केले तर ते गाळून त्या प्रश्नाची उत्तर आम्ही मॅडमकडून देऊ. त्यांनी त्याची उत्तर द्यायची तयारी या ठिकाणी दर्शवलेली आहे. तुम्हाला यापुढेही मार्गदर्शन करण्याची तयारी दर्शवलेली आहे. करोनाचा हा जा काही एक दुष्टचक्र चालू आहे किंवा जे अतिशय वाईट अशा पद्धतीचं वातावरण तयार झालेलं आहे, याच्यामधून सुदैवाने एक सिल्वर लाईनिंग ज्याला म्हणतात ढगाची, त्या सिल्वर लाईनिंग प्रमाणे नागरिकांचा पोलिसांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा अतिशय सकारात्मक आलेला आहे. पोलिसांनी केलेले काम, पोलिसांनी केलेली ड्युटी याच्याबद्दल नागरिकांच्या मनामध्ये अतिशय आदर निर्माण झालेला आहे. आणि याच आदराचा एक भाग आज डॉक्टर सोनाली घोंगडे मॅडम या ठिकाणी येऊन आपल्याशी हितगुज जी केलेली आहे. तर त्याच्यामुळे आपण आपलं असंच काम पुढे समाजासाठी चालू ठेवावं आणि समाज सुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं तुमची काळजी घेईल. तुम्ही तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही तुमच्या कुटुंबियांची आणि स्वतःची काळजी, आणि तुम्ही स्वतःची काळजी नाही घेतली तर आपण दुसऱ्याची काळजी घेऊ शकत नाही. अशी स्वतःची काळजी घ्या अशी एक मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. माझे ॲडिशनल SP अतुल झेंडे यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जी अरेंजमेंट केली. API आमचे सायबर गायकवाड, माझी सगळी वायरलेसची टीम आणि सर्व अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आले. याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपण सर्वांनी याचा, कारण हे फक्त ऐकणं एवढ्या पुरतं न ठेवता याचं आचरण जर केलं तर मॅडमने जी काही मेहनत या ठिकाणी येऊन आपल्याला सांगण्यामध्ये जी
त्यांनी वेळ घालवलेला आहे तो चांगल्या पद्धतीनं आपण साध्य केला, त्यांच्या ज्ञानाचा उपयोग आपण योग्य पद्धतीनं साध्य केला असं म्हणता येईल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीनं आपल्याच सर्व कर्मचारी आणि कुटुंबियांना मी मनपूर्वक धन्यवाद आणि आभार देतो की एवढ्या मोठ्या संख्येने आज आपण या ठिकाणी आला. यापुढे सुद्धा आपण असेच कार्यक्रम पुढे करणार आहे ज्या माध्यमातून आपण सर्व कुटुंबीय आणि पोलिसांपर्यंत पोहोचू शकतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद, आभार आणि शुभेच्छा.